चला 2 फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला मनीष बात्रा, एका बाजूला राहुल कडू. ही सलामीर जोडी आहे. इथून एक मोठी मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 आहे. त्या बाजूला धोंडलपाडा संघ तर एका बाजूला नवरंग गरुडापाडा. धोंडलपाडा संघ तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मधून जॉईंट व्हायचा लगेच. गोलंदाज आपण पाहिला नितिकेश. नितिकेश सुतार बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये. तर स्ट्राईक एंडला पण पाहिला राहुल कडू, नो स्ट्राईक एंडला मनीष बात्रा. 2 ट्रम्प कार्ड फलंदाज धुरंधर A1 ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लेट्स प्ले. यस, ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील नितिकेश सुतार. पहिलाच बॉल अचूक टप्पा जरूर हाताळला. ट्रॅम लाईनच्या बाहेर असेल. यस, वाईट बॉल. अतिरिक्त धावणे सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 धावेने खातं ओपन झालंय नवरंग गरुडापाडा संघाचं. काही जबरदस्त या ठिकाणी वेगावरती स्वार जरूर होता. योग्य पद्धतीने चेंडू हाताळला होता, पण इथे कुठेतरी ट्रॅम लाईनच्या बाहेर गेला आणि त्याच कारणास्तव या चेंडूवरती पनिशमेंट केला गेला. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू हाताळलाय. इथून चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल कुठेतरी ऑप्शनच्या बाजूला हाताळला होता, पण इथून मात्र अचूक टप्पा लाईन मेंटेन करत निरुत्तर केलं फलंदाजाला. गोलंदाज नितिकेश सुतार. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मात्र फेवरेट शॉट मध्ये थर्ड मॅन रिजनला कार्पेटला रोल करत आलाय. दन 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 सीमा रेखापात. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. इथून चौकार आलाय. महत्वाचा चौकार. फेवरेट शॉट मध्ये राहुल कडूचा पण एकंदरीत विचार करा तर जास्तीत जास्त फलंदाजी आपण पाहिली. लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हरला थर्ड मॅन रिजन. इथून चांगली आणि जास्तीत जास्त फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते, कारण की सातत्याने चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिला जातो नवरंग गरुडापाडा संघाच्या माध्यमातून राहुल कडू. पुन्हा एकदा नितिकेश सुतार. यावेळेस काय जबरदस्त डीप एक्स्ट्रा कव्हरला इथून बॅक टू बॅक दुसरा आलाय. सीमा रेखापार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. इथून काही जबरदस्त. मी नक्कीच म्हटलं होतं का हा फलंदाज आहे. जास्तीत जास्त आपण पाहिलं लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, थर्ड मॅन रिजन या ठिकाणी मात्र फेवरेट शॉट पाहायला मिळतात राहुल कडूच्या बॅट मधून. इथून नितिकेश सुतारवरती हल्ला बॉल केला जातोय. हावी ठरलाय. पारडं थोडंसं जाड केलं गेलंय. यावेळेस बळवलाय चेंडूला. डॉट बॉल. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी. इथून बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळणं हे देखील खूप महत्वाचं असेल. इथून एका बाजूला पण पाहिला एक मातंबर लौकिक तुल्यबल संघ आहे नवरंग गरुडापाडा संघाचा विचार केला तर तितकाच देखील विपक्ष संघ देखील आहे. धोंडलपाडा संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. म्हणून इथून बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत या मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज नितिकेश सुतार. यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळलाय, पण इथून डाऊन द लेगचा मारा. पंच दर्शवतील व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. काही जबरदस्त या ठिकाणी व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 10 रन. 10 या आकड्यावरती 10 धावा
धावफलकावरती. यावेळेस उडवलाय जरूर राहुल कडूच्या बॅट मधून. चेंडू बराच काळ भेद आहे, पण इथून नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत इथून 3 धावा परिपूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग भेटून द विकेट आणि या 3 धाब्याने आपण पाहिला तर धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी, तितकी चांगली फलंदाजी, एक चांगला स्टार्टअप, चांगल्या स्ट्रॅटर्जीने मात्र खेळत असताना 2 फलंदाज, एका बाजूला मनीष बात्रा तर एका बाजूला राहुल कडू, आणि नक्कीच चांगली फलंदाजी. मनीष बात्राला कुठेतरी आता स्ट्राईक एंडला आणलं जातं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळण्याचे इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने, पण इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक अगदी आपण तपासून पाहिला तर जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना नवरंग गरुडापाडा, बिनबाद, नाबाद, जिंदाबाद. धन्यवाद, थँक्यू. इथून एक षटकाचा खेळ आपण पाहिला. चांगला स्टार्टअप त्या ठिकाणी नवरंग गरुडापाडा संघाने. इथून 13 या धावफलकावरती लागला गेल्यात. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मुकेशला मात्र आणलं जात आहे. कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळलेले हे देखील प्रश्नचिन्ह आहे. समोर आपण पाहिलं तर राहुल कडू आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आणि तोच स्ट्राईक एंडला फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढील बॉल. पहिलाच बॉल कुठेतरी खराब. इथून नो चेंडू आलाय. चेंडू बराच काळ हवेत होता आणि सरळ यष्टांच्या बरोड यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. इथून अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. 14 रन ऑन दी बोर्ड. 1 वर 4, 14 धावा धाव फलकावरती लागला गेला. इथून फ्री हिटचा सिग्नल असेल. लायसन्स आहे इथून या चेंडूवरती आणि हा चेंडू महत्वाचा असेल. या धावावरती संधी निर्माण जरूर केली. इथून फलंदाज किती धावा जमेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला तर मुकेश यावेळेस आकुटप्प्याची लेन लाईन, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन. 30 सर्कलला इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. नक्कीच लायसन्स होतं त्या चेंडूवरती, पण पुरेपूर फायदा उठवता आला नाही. संधी निर्माण होती, संधीचं सोनं करता आलं नाही. मनीष पात्राला इथून स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी साकारेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज मुकेश तर एका बाजूला मनीष पात्रा हा फलंदाज. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय या ठिकाणी नसिबाचा चौकार. 4. इथून मात्र नक्कीच चेंडू कुठेतरी चांगला होता, पण इथून यष्टीरक्षक बीट झाले आणि चुकी झाली. चेंडू सरळ लॉंग स्टॉपला क्लिअर झाला आणि चौकार आला. नसिबाचा आणि महत्वाचा चौकार देखील. गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश. पुढील बॉल. आकुटप्प्याची लेंथ लाईन याही वेळेस उडावलाय जरूर. बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. षटकार. 6. इथून काही जबरदस्त मनीष बात्राच्या बॅट मधून त्या ठिकाणी चौकार आलाय, षटकार आलाय. यावेळेस खराब चेंडू. इथून मात्र
दिशा से भटके तो जोरदार मिलेंगे फटके. इथून मात्र नो बॉल आलाय. दोन बिमर हाताळलेत. इथून गोलंदाज मात्र नक्कीच चेंज केला जाईल. इथून खराब गोलंदाजीचं कृत्य करड मुकेश स्वतःवरती मात्र थोडंसं सावरावं लागेल. कंट्रोल नाही आहे. इथून चेंडू कुठेतरी मात्र यष्ट्यांच्या खूपच वरून सरळ यष्टीरक्षकाच्या सब हँडमध्ये. इथून गोलंदाज नवीन गोलंदाज प्रमोट केला जाईल. क्षेत्ररक्षण चेंज करता येणार नाही मित्रांनो. तुषार आलाय. इथून मात्र गोलंदाज चेंज. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. मनीष पात्रा कुठेतरी बीट होतोय. सरळ चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या सब हँडमध्ये जाऊन विसावला गेलाय. इथून चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. या डावाला चांगलं सावरावं लागेल. इथून आपण पाहिला धोंडलपाडा संघाला. इथून जो आपण पाहिला चौकार आणि षटकारांचा पाऊस राहिला गेलाय. इथून नवरंगा गरुडापाडा संघाने यावेळेस काय जबरदस्त फेवरेट शॉट मध्ये क्षेत्ररक्षण नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला वन बाउन्स क्लिअर करेल. आलाय आणखी एक मनीष बात्रेच्या बॅट मधून सीमा रेखा पार. चौकार 4. इथून आपण पाहिला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. 30 रन. दुसरे षटक आहे प्रोग्रेस कार्ड वरती. यावेळेस चांगला तितका चांगला क्षेत्ररक्षण जरूर थोडस फंबल जरूर झाले. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबड्या धाव फलक आपण पाहिला तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज प्रथम फलंदाजी करत असताना नवरंग गरुडापाडा विदाउट लॉस ऑफ विकेट. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र 2 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण खेळ पाहिला. 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना नवरंगा गरुडापाडा. इथून गोलंदाज नितिकेश सुतार आलाय. इथून चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. दुसरा स्पेल आहे आणि या सामन्याचं 3रे षटक. इथून चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. आतापर्यंत चांगली 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करत असताना एक कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना प्रत्येक चेंडूला योग्य पद्धतीने मात्र फटक्यांचा पाऊस पाहायला मिळाला. जरूर जबरदस्त चौकार आणि षटकार. चांगली सुरुवात. एक ड्रीम कट सुरुवात त्या ठिकाणी आपल्या संघासाठी करत असताना पुन्हा एकदा पहिलाच बॉल नितिकेश सुतार. यावेळेस वेगावरती स्वार. यष्टी रक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. कार्पेटला रोल करत लॉंग स्टॉपला आणखी एक क्लिअर करेल. आलाय नशिबाचा चौकार 4. इथून मात्र काही जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी कुठेतरी चांगली हाताळली जाते. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय आणि नक्कीच नितिकेश सुतार अगदी द्रुत गतीचा गोलंदाज आहे आणि इथून चांगली गोलंदाजी देखील त्याच्याकडे आहे. नितिकेश सुतार एक यंग टॅलेंटेड. नक्कीच आपण पाहिलं यंदाच्या हंगामामध्ये. इथून मात्र मनीष बात्रेच्या बॅट मधून उडवलाय जरूर चेंडूला. लॉंग ऑन ला क्लिअर करेल. सीमा रेखा पार. षटकार 6.
धन्यवाद, थँक्यू. कारण की नितिकेश सुतारवरती हल्ला बोल केला जाते. इथून षटकार आलाय आणि गोलंदाज पुन्हा एकदा नितिकेश सुतार, तर एका बाजूला मनीष बात्रा. यावेळेस अप्रतिम सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. फंबल जरूर झाली, तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. 43 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त आतापर्यंत तिसऱ्या षटक आहे प्रगतीपथावर. जिथून जी सुरुवात, जी चांगला स्टार्टअप आपल्या संघासाठी 2 फलंदाजांनी करून दिले याच्यामध्ये काही शंका नाही. कारण की नेहमी चांगली सुरुवात नेहमी अर्ध्या यशाची पायरी असते, हे सातत्याने पाहिलं जातं. यावेळी सफाईने खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज झाली. इथून नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 44 रन ऑन दी बोर्ड. 44 धावा धावफलकावरती लागला गेला. इतके सुतारवरती हल्ला बोल केला जातोय. इथून थोडंसं प्रेशर, दबाव साप झलकावत असताना मैदानाच्या आतमध्ये. इथून आतापर्यंत मजबूत परिस्थिती आपण पाहिली तर नवरंग गरुडापाडा संघ. यावेळी सोडवलाय राहुल कडूच्या बॅट मधून इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ त्या ठिकाणी चौकारामध्ये कन्वर्ट करेल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलाय. इथून चौकार 4. इथून मात्र चौकार आलाय. काही जबरदस्त नितिकेश सुतार पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी कोलबा टप्प्याची लेंथ लाईन, त्याच्यावरती आक्रमण, सरळ पॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. 49 रन ऑन दी बोर्ड. 3 षटकाचा खेळ आपण पाहिला. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे विदाऊट लॉस ऑफ खेळी नवरंग गरुडापाडा. इथून सपाले गावचे एक अनमोल रत्न तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोईर बाबा यांना विनंती असेल, आपण मुख्य डाईसवरती या फ्रेंड चषकामध्ये या क्रिकेटच्या नगरीमध्ये तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या वेलकम असेल सप्तसुमनाने तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेश भोईर बाबा. या ठिकाणी नक्कीच आमचं पाहुण्यांचं आगमन झालंय. सपाले गावचे सामाजिक कार्यकर्ते, सातत्याने क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले या ठिकाणी सूरज भोईर बाबा उर्फ सुरेश भोईर आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीज सायकल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागली गेली. खूप खूप धन्यवाद आणि आमच्या हृदयाच्या अंतकरणापासून तुमचं देखील लक्ष आभार व्यक्त करेन या फ्रेंड चषकातर्फे. इथून मात्र चौकाराने देखील स्वागत केलंय सुरेश भोईर बाबा यांच्या माध्यमातून एक सामाजिक कार्यकर्ते. पुन्हा एकदा वेलकम असेल आमच्या मुख्य डाईसवरती विराजमान व्हा आणि आमचा या फ्रेंड चषकाचा आनंद घ्या. तत्पूर्वी आपण वळूया मैदानामध्ये जिथून आतापर्यंत 57 धावांची पार्टनरशिप 2 फलंदाजांच्या माध्यमातून
काही जबरदस्त खेळी. गोलंदाज आपण पाहिलं तर अमोल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र फेवरेट शॉट मध्ये यावेळेस चेंडू क्लिअर करेल. आणखी एक आलाय राहुलच्या बॅट मधून सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 29 धावांवरती वैयक्तिक खेळी करत असताना राहुल, तसेच एका बाजूला मनीष देखील पाहिला तर 11 चेंडूमध्ये 24 धावा. काही जबरदस्त एक चांगला स्टार्टअप आपल्या संघासाठी करत असताना म्हणतात ना, नावासाठी नाही तर गावासाठी हे सातत्य जपलं जात आहे. आणि नक्कीच नवरंग गरुडापाडा संघाने जी स्टार्टअप करून दिली याच्यामध्ये काही शंका नाही. यावेळी सोडवलाय जरूर. फर्स्ट टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच काळ वेध आहे. क्षेत्ररक्षण नो जज पाहायला मिळालाय. आणि इथून मात्र नक्कीच आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. आणि इथून मात्र नक्कीच कुठेतरी संधी निर्माण केली होती गोलंदाजाने, पण अमोल या गोलंदाजाने. पण इथून मात्र पुन्हा एकदा जीवनदान पाहायला मिळतंय. आणि हा झेल किती महत्वाचा असेल हे देखील पाहिलं जाईल. धावफलक पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 63 या आकड्यावरती. कालच्या दिवसात आपण पाहिलं सर्वाधिक हाय स्कोर या स्पर्धेचा IC. इथून मात्र चेंडू सरळ जाऊन यष्ट्याना धडलाय. गेंद घूम घूम कराई, झूम झूम कर चली गई. गेंद घूम घूम कराई, झूम झूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा था, गेंद आई और गिलिया उड़ा कर चली गई. फलंदाज बाद राहुल. धन्यवाद, थँक्यू. मी आपण लगेच सत्कार सन्मानकडे बोलणार आहोत, जिथे आमचे एक सामाजिक कार्यकर्ते सपाले गावचे अनमोल रत्न या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून जी मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल लाभली गेली त्यांचा सत्कार सन्मान मी विनंती करेन. आदरणीय सन्माननीय वाकसी ग्रामपंचायत सदस्य मुकेशजी गिराणे साहेब, तुमच्या शुभ हस्ते मात्र हे पुष्पगुच्छ देऊन यांचा मान सन्मान देखील करायचा आहे. कारण की वेळ हा मिळत नसतो आणि वेळात वेळ काढून जी उपस्थिती तुम्ही दर्शवली आणि तुमची उपस्थिती पार्थीने असेल या स्पर्धेसाठी खूप खूप धन्यवाद. आणि हे क्षणचित्र देखील आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकतायत. आणि त्यांच्या कार्याला सलाम असेल असे आमचे या ठिकाणी सुरेश भोईर बाबा यांचं देखील वेलकम. पुन्हा एकदा आमच्या हृदयाच्या अंतकरणापासून लक्ष लक्ष आभार. वळूया आपण मैदानामध्ये. इथून महेंद्राला शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती. तर एका बाजूला मनीष, पहिलाच बॉल जबरदस्त मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली आणि एकच धाबेवर सॅटिस्फाय. इथून फलंदाज बाद होण्याची दाट दाट शक्यता होती जरूर. इथून नक्कीच जीवनदान पाहायला मिळाला. जर डायरेक्ट हिट लागली असती तर फलंदाज बाद झाला असता. इथून 2 धावा परिपूर्ण झाल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 65 या आकड्यावरती. 65 रन ऑन दी बोर्ड, 65 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच 80 धावा जिथून आपण पाहिलं होतं साईदीप बंदाडे या संघाने कालच्या दिवसामध्ये केल्या होत्या. पण हा रेकॉर्ड मोडीत काढला जाईल का हे देखील पाहिलं जाईल. इथून 71 धावावरती जाऊन पोहोचलाय आतापर्यंत नवरंग गरुडापाडा संघ. इथून मनीष बात्रा जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले गेले. जवळ प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल केला जातोय. इथून अजूनही उर्वरित आपण पाहिला 13 चेंडू 32 धावावरती वैयक्तिक खेळी करत असताना मनीष बात्रा. इथून अजूनही 4 चेंडूंचा खेळ आहे. धावफलक आपण पाहिला तर 71 आणि हा सर्वाधिक हाय स्कोरचा रेकॉर्ड मोडीत करेल का नवरंग गरुडापाडा संघ. यावेळेस उडावलाय जरूर. काय जबरदस्त. इथून चेंडू सरळ लॉब केलाय. आलाय लांब लांब आसमानी टोला, गगनाला भिडणारा. आणखी एक आलाय षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. अजूनही आपल्या अर्धा षटकापासून 12 धावापासून कमी आहे मनीष बात्रा. इथून मात्र नक्कीच 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलक आपण पाहिलं तर 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. इथून
एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. रोशनला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. रोशन सुतार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हाही देखील चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं पाहिलं जातं नवरंग गरुडापाडा संघाच्या माध्यमातून. इथून शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 78 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 78 रन ऑन दी बोर्ड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये मनीष पात्राला इथं आणलं जाईल. यस, फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी रोशनला परतावं लागेल. चला, नवीन बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तसेच गावदेवी दंडपाडा कर्णधार आणि जागमाता देवीपाडा एक मोठी मॅच पाहायला मिळेल. जागमाता देवीपाडामध्ये आपण एक जबरदस्त सांगली एक्सप्रेसचा मांगले गावचा ज्युनियर विजय पावले देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दगडूंचा वंडर बॉय आणि सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटवरती मोठं नाव मंगेश बुरकुड पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये. नेक्स्ट मॅच नक्कीच एक बिग मॅच पाहायला मिळेल, जिथे जागमाता देवीपाडा एका बाजूला गावदेवी दंडपाडा. इथून मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. बेस्ट टाइम स्ट्रोक झालाय. इथून मात्र फलंदाज बाद होताना मनीष बात्रा बॅक टू द पवेलियन. नक्कीच ही मॅच संपल्यानंतर आपण सुपर 8चे लाईव्ह लॉस टाकणार आहोत. इथून चला, गावदेवी दंडपाडा कर्णधार आणि जागमाता देवीपाडा दोन्ही संघांना विनंती असेल, कर्णधार लगेच या. चला, कर्णधार गावदेवी दंडपाडा आणि जागमाता देवीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार या. मी विनंती करेन सुरेश भोईर बाबा यांच्या सरांच्या सुप असते. मात्र आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 असेल, जिथे एका बाजूला जागमाता देवीपाडा तर एका बाजूला गावदेवी दंडपाडा. इथून सुरेशजी भोईर सरांच्या शुभ असते आपण पाहतायत नाणेफेकीचा कॉल. फर्स्ट चॉईस दिली जाईल. यस, कॉलिंग असेल जागमाता देवीपाडा संघाची. हेड इज स्टेल. यस, जागमाता देवीपाडा संघ. इथून सुरेश भोईर सरांना विनंती असेल, तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथून बेस्ट ऑफ लक असेल. जागमाता देवीपाडा संघ प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? फील्ड करत असताना विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. इथून इनेक्शन मध्ये आपण पाहिलं तर ज्युनियर विजय पावले आहे का काय? इथून त्याच्याकडून नक्कीच कमी कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल का? हो. यस, इथून बेस्ट ऑफ लक असेल. परत हे होते कर्णधार. इथून गावदेवी दंडपाडा जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? अगदी फील्ड घ्यायची होती, पण इथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना किती धावा जमवाल? जास्तीत जास्त धावा जमवण्यामध्ये असे कोणते फलंदाज असतील त्यांच्याकडून जास्त धावांची अपेक्षा असेल? तुषार वांगड आहे, संकेत पागे, संकेत गरेल आहे. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. या केलवारोड परिसरामध्ये आपण पाहिला प्रथमतः एकदम भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेला शुभेच्छाबद्दल काय द्याल आणि आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? ही आपल्या केलवारोड विभागात खूप मोठी स्पर्धा आहे, खूप शुभेच्छा. यस, हे होते गौतम गरेल कर्णधार गावदेवी दंडपाडा. स्टॉस बॉक्स मधून असे न्यूज आले की प्रथम नाणेफेकीचा कॉल जागमाता देवीपाडा संघाने जिंकलाय. प्रथम त्या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करण्याकरिता गावदेवी दंडपाडा संघाला या ठिकाणी आमंत्रित केलाय. तत्पूर्वी आपण घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
वळी आपण मैदानामध्ये इथून दोन सलामीर जोडी आपण पाहतायत. नितिकेश सुतार तर एका बाजूला महेंद्र. इथून नक्कीच आपण पाहिलं तर 79 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी राहुल चिपाड आलाय. इथून चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नितिकेश सुतारला एक चांगली मात्र खेळी करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिला होता जिथे एका बाजूला मैत्री ग्रुप संघ होता तर एका बाजूला साईदीप बंदाटे. तिकडनं प्रथम फलंदाजी करत असताना 80 धावा जरूर जमवल्या, पण त्या 80 धावा जमवत असताना जी फलंदाजी चांगली स्वीकारली होती मैत्री ग्रुप संघाने, कुठेतरी मात्र नक्कीच त्या ठिकाणी चांगली अजय या बॅट फलंदाजी चांगली केली. सत्य पांबात असतील, विशाल कुठेतरी डगआउटमध्ये लवकर असल्या कारणाने नंतर नक्कीच तो सामना विजयश्री संपादित केला असता. धावफलक आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं पहिल्या षटकामध्ये राहुल चिपाट हा गोलंदाजी मार्क वरती. तर एका बाजूला नितिकेश सुतार. शॉर्ट अप लाईन चेंडू. इथून मात्र फेवरेट शॉट मध्ये थर्ड मॅन रिजनला क्षेत्ररक्षण चुकी करतोय. चेंडू सरळ येईल सीमा रेखा पार. चौकार 4. इथून मात्र काही जबरदस्त 3 चौकार जरूर त्याच्या बॅट मधून राहिला गेल्यात आणि चांगली खेळी करत असताना त्या ठिकाणी नितिकेश सुतार महत्वाचं योगदान द्यावं लागेल. कारण की आपण पाहिलं तर 79 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. राहुल चिपाट वरती हल्ला बॉल केला जातोय प्रत्येक चेंडू वरती. इथून पुन्हा एकदा पुढील बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय. त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 रन. जिथून देखील आपण पाहिली होती प्रथम फलंदाजी करत असताना नवरंग गरोडापाडा पहिल्या षटकामध्ये 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला होता. पण इथून देखील आपण पाहिला धोंडलपाडा संघ देखील पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कंपॅरिझन म्हणायचं असेल तर सेम देखील आहे. यावेळेस मात्र काय जबरदस्त पण क्षेत्ररक्षण आहे. मनीष पात्रा कुठली चुकी करणार नाही. सॉफ्ट हँडने चेंडूला फील्ड केलं. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 14 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन होती बोर्ड, 14 धावा. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. इथून आपण पाहिलं गोलंदाज रोहित नाम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. शंकाने मात्र गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की रोहित नामकडे ती क्षमता आहे चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची. तोच बॉलिंग ट्रॅक वरती रोहित नाम. यावेळेस मात्र रिव्हर्सचा डेम पॉवरफुल सक्सेसफुल झालाय. इथून मात्र चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन. महेंद्रच्या 18 समस्व 18 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाजावरती पहिल्याच्या चेंडूवरती थोडा हल्ला बॉल महेंद्रच्या बॅट मधून रिव्हर्सच्या टर्म मध्ये आलाय चौकार. पुन्हा एकदा पुढील बॉल रोहित नाम. यावेळेस खराब चेंडू बॅकवर्ड शॉट लेगला. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथून मात्र चेंडू सरळ जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार 4. धन्यवाद. इथून काही जबरदस्त चौकार बॅक टू बॅक 2 चौकार महत्वाचे चौकार. 22 रन ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित नाम. पुढील बॉल
रिबसचा डेम होता. चेंडू पडल्यानंतर सरळ एकदम फलंदाज थोडासा बीट झाला होता. इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण होईल. चांगला स्टार्टअप 23 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय आणि चांगली गोलंदाजी देखील आहे, चांगली फलंदाजी देखील आहे. 79 धावांचं लक्ष गाठायचं आहे. त्या अनुषंगाने मात्र जी फलंदाजी साकारतायत दोन फलंदाज, एका बाजूला महेंद्र तर एका बाजूला नितिकेश सुतार. यावेळेस मात्र चेंडू सरळ लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. आलाय वाईट +4 पंजा. 5 धावा मिळतील आणि या 5 धावा महत्वाच्या असतील. या 5 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 सेकंडावरती. तेजस्वी पाजलकर, एक ही बात कहना चाहूंगा, खिलाड़ी तब नहीं रोता जब वो हारता है, तब रोता है जब उसे लगता है उसने टीम को हरा दिया, तब वो रोता है. इथून मात्र नक्कीच कुठेतरी वाईट बॉल हाताळला म्हणतात ना. इथून चांगली गोलंदाजी देखील करणं महत्वाचे असेल, कारण की तितकाच चांगला महत्वाचा फलंदाज देखील आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला आहे. इथून डायरेक्ट हिट केले ती खराब. एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना चेंडू सरळ कार्पेटला रोल करत गेलाय जरूर. इथून तत्पूर्वी एकंदरीत आपण पाहिला तर बॅकअप व्यवस्थित नाही आहे. एक्स्ट्रा धावा खर्च करतोय कुठेतरी नवरंग गरुडापाडा संघ. एकंदरीत धावा योगेश लाडे सर 3 धावा. ओके, आणि या 3 धावा महत्वाच्या असतील आणि या 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 सेकंदावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॅकअप. डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. इथून मात्र एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड, 32 धाबा. इथून मात्र आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय दोंडलपाडा संघ, जिथून जी सुरुवात केली होती नवरंग गरुडापाडा संघाने. आणि जशास तसे प्रत्युत्तर यहो उडवलाय जरूर. चेंडू आलाय 1 बाउंस सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद. कंपॅरिझन आपण पाहिला, जिथून आपण नवरंग गरुडापाडा प्रथम फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकाच्या समाप्तीखेरीज 31 धाबा होत्या आणि इथून आपण दोंडलपाडा संघाचा विचार केला तर 36 धाबा आहे. कुठेतरी 5 धाबा एक्स्ट्राने खेळत असताना आणि नक्कीच आपल्या संघासाठी संकट मोचन करत असताना काही जबरदस्त त्या ठिकाणी फलंदाजी 2 फलंदाज करत असताना मी नक्कीच म्हटलं होतं नितिकेश सुतार आणि महेंद्र हे 2 ट्रम्पकार्ड आणि धुरंधर फलंदाज आहेत. इथून आतापर्यंत रोहित नमचा आपण विचार केला तर 22 धाबा खर्च केल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. राहुल चिपाटला आणलं जात आहे, दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचं 3रं षटक. इथून जिथून सुरुवात धोंडलपाडा संघाने साकारली गेली याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की 79 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जात आहे. म्हणूनच म्हणतात ना, दिवा मातीचा असो की सोन्याचा, अंधारात किती प्रकाश देतो ते महत्वाचं असते. आणि इथून ते 2 फलंदाज मात्र ती आपली कामगिरी बजावत असताना मी नक्कीच कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना गोलंदाज राहुल चिपाटला कंपेअर करायला लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. भरपूर काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अनुभवाने मात्र मिळत आहेत, कारण की नाव तुम्हाला सहजासहज मिळत नसते. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वेळेला महत्त्व द्या, थोडीशी घाई करा. यावेळेस पहिलाच बॉल ट्राम लाईनच्या बाहेर वाईट बॉल आलाय. इथून धावफलक पाहिला 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, अर्धा पल्ला पार केलाय. इथून मात्र काही जबरदस्त त्या ठिकाणी जी सुरुवात राहिली दोंडलपाडा संघाची.
पुढील जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केले होते. इथून यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. यश टीचेच्या माध्यमातून महेंद्रला परतावा लागेल. फलंदाज बाद झालाय. फर्स्ट विकेट डाऊन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. काय जबरदस्त या ठिकाणी महेंद्रला परतावा लागेल. हताश निराश असतील पण आपल्या संघासाठी भरपूर काही धावा जमावल्या गेल्या त्याच्या बॅटमधून. नवीन फलंदाज आलाय महेश आलाय. महेश बटवा तर एका बाजूला राहुल चिपाट बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल यावेळेस अप्रतिम अक्रॉस द लाईन. मिड विकेटला क्षेत्रक्षण आहे. एक धाव मिळाली. मनीष पात्रा फंबल झाले. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला आणि इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या महत्वाच्या असतील 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 आकड्यावरती. अर्धा पल्ला गाठला गेलाय आतापर्यंत. आपण पाहिलं धोंडलपाडा संघाने. इथून येणारे आपण पाहिलं चेंडू 16 आणि 40 धावेची आवश्यकता असेल. मॅच ऑन पाहायला मिळतोय कारण की अजूनही नितिकेश सुतार सारखा फलंदाज आहे. कारण की क्षमता आहे त्याच्याकडे. कॅपेबल आहे. मोठा प्रार महेशच्या बॅट मधून यावेळी उडवलाय जरूर पण इथून रोशन मात्र चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना सब डिसमिसल. महेश पटवा बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज अमोल आलाय. इथून नितिकेश सुतार पण पाहिलं अजूनही मैदानामध्ये आहे. पूर्णपणे तितकीच साथ सोबत मात्र देणं खूप महत्वाचं राहील. उलटाच बॉल खराब चेंडू वॅकेंड एरियाला क्लिअर करेल. नो चान्स फॉर द फिल्डर. आलाय सीमा रेखा पार. चौकार. काही जबरदस्त त्या ठिकाणी चौकार. फुल टच बॉल फुल टोल वसूल करत असताना यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथून दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होईल कारण की क्षेत्ररक्षक भरपूर कुठेतरी दूर होता. इथून बॅकअप चांगला नाही आहे. इथून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. इथून थर्ड अंपायरला मात्र यस विशालजी अंबात सर तुम्हालाच यावं लागेल कारण की पंच थोडंसं जेवण करण्यासाठी गेलाय. हृदयाची ठोके वाढणार आहेत.
यस पॉपिंग क्रीज वरती सेफ आहेत. इथून मात्र नक्कीच 3 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावा महत्वाच्या असतील. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 46 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी राहुल चिपाट बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून मात्र इथून यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अमोलला परतावा लागेल सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. नक्कीच कुठे गरज नसताना ही कॉलिंग चुकीची होती. कारण की इथून विकेट ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. जरूर अमोलकडे देखील ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पण इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. इथून 3 षटकांचा खेळ सुयोग्यरित्या समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला. इथून धावफलक आपण पाहिला तर 47 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि 32 धावेची गरज असेल. ऋतिक सुतार आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण. नवीन फलंदाज भावेश. 12 चेंडू 32 ची गरज असेल. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी सर्रापासून लांब ठेवला. इथून फंबल झाले. जरूर महत्वाच्या धावा एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना इथून मात्र विकेटचं पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी ऋतिक. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल कुठेतरी चांगला होता. यष्टीरक्षक राहुल कडू आपण पाहिला. जबरदस्त. यस नवीन फलंदाज मुकेश आलाय. नवीन फलंदाज मुकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून आपण पाहिला तर प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. ऋतिक आलाय गोलंदाज आहे. तर एका बाजूला नवीन फलंदाज मुकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून पाहिला तर येणारे चेंडू असतील 11 आणि 30 धावेची गरज असेल. 11 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा पुढील बॉल. मॅच ऑन. यावेळी शरीरापासून थोडासा लांब ठेवला. क्षेत्ररक्षण आहे तुषार त्या ठिकाणी. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. प्रत्येक धावा महत्वाच्या असतील. इथून नितिकेश सुतार अजूनही मैदानामध्ये आहे. आपल्या संघाचा सर्व आणि कर्णधार आहेत आणि म्हणून जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारावं लागेल. म्हणतात ना जबाबदारी नावाचं ओझं जर तुम्ही एकदा स्वीकारलं तर आयुष्यभर तुम्हाला कधी थकवा येत नसतो. आमचे नक्कीच साथी समालोचक या ठिकाणी आगमन झालाय. व्हॉइस ऑफ सफाले वेलकम सप्त सुमनाने संदेशजी पाटील सर. सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. मोठा प्रहार करण्याचा मिस टाइम स्ट्रोक जरूर झाला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. इथून 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाव महत्वाची असेल. एक डॉट बॉल महत्वाचा असेल. काही जबरदस्त या ठिकाणी 1 धावेत धावफलक आपण पाहिला. 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 52 रन ऑन दी बोर्ड. इथून प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असतो. गोलंदाज आपण पाहिला ऋतिक आहे बॉलिंग ट्रॅक वरती. तर मुकेश आला स्ट्राईक एंडला. इथून 9 चेंडू 27 ची गरज असेल. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन यष्ट्याना दळलाय. क्लीन बोल्ड
फलंदाज बाद होताना मुकेश बॅक टू द पवेलियन. काही जबरदस्त या ठिकाणी सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. तो नक्कीच पूर्णपणे नितिकेश सुतार वरती पूर्ण तारोपदार असेल. चला स्पीड अप करा प्लीज. योग्य जिल्हाडे सर ताकीद द्या, जास्त टीम मीटिंग नका. चला स्पीड अप करा. इथून आठ चेंडू आणि 27 ची गरज असेल. 8 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण. उमेश आलाय नवीन फलंदाज. इथून 8 चेंडू आणि 27 ची गरज आहे. काय जबरदस्त. जरूर इथून जर चांगली फलंदाजी 2 मोठे फटके आले तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 27 ची गरज. 8 चेंडू आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस लिडिंग एज राहिली गेली. नितिकेश सुतारला स्ट्राईक एंडला आणलं जाईल. महत्वाचं असेल कारण की या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच थोडंसं जे पारडं आहे ते थोडंसं कमी होईल. नक्कीच इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून येणारे चेंडू आपण चेंडू पाहिले तर 7 आणि 26 धावेची गरज असेल. 7 चेंडू 26 धावा. एक अप्रतिम कॅमेरा वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामॅन यज्ञेश भोईर आणि प्रथम जाधव या गुड वर्क त्यांच्या माध्यमातून राहिलं जातं. तसेच आमचे टेक्निशियन 6 सीटरचे प्रोप्रायटर गौरवजी पाटील सर एक अचूकरित्या टेक्निशियन पाहायला मिळत आहेत. तसेच आमचे गुणलेखक एक सक्षम गुणलेखक जेव्हा जेव्हा मात्र चांगली गुणलेखकाची भूमिका निभावतो ना तेव्हा मात्र आमचं जेव्हा चांगली अपडेट देतो तेव्हा मात्र आमच्या प्रेक्षक वर्गांना चांगलं समालोचन मात्र तुमच्यापर्यंत पोहोचतं. त्यांचं देखील सप्तशुभनानी सर हार्दिक हार्दिक स्वागत. चला जास्त टीम मीटिंग नको प्लीज. नवरंग गरोडापणा विनंती असेल. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 26 धावेची गरज असेल. 6 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 26 ची गरज. इथून तदनंतर आपण लाईव्ह लॉट्स टाकणार आहोत त्याची नोंद असू द्या. अनिकेत रावते आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल त्या ठिकाणी सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना उमेशला परतावा लागेल. चला नो बॅटर लगेच पाठवा. थर्ड अंपायर यू वाईट साठी. ओके ओके. यस फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. इथून 5 चेंडू आणि 26 ची गरज असेल. फलंदाज या वेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. अनिकेत जयवंत रावते गोलंदाजाने आतापर्यंत 1.5 ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. इथून पाहिला तर 4 चेंडू 26 ची गरज आहे. इथून अजूनही नितिकेश सुतार मैदानामध्ये आहे. इथून नक्कीच कुठेतरी जास्त सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाजांना बाद व्हावं लागलं. इथून जरूर स्वतःवरती नाराजगी व्यक्त करतील. इथून पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. शॉर्ट प्लेन चेंडू उडावलाय जरूर. बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे पण इथून एक झेल चांगला परिपूर्ण केला गेला. फलंदाज बाद होताना नितिकेश सुतार बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गॉड. इथून नक्कीच फलंदाज बाद झाला. इथून येणारी चेंडू आपण पाहिले 3 आणि 26 धावेची गरज असेल. इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं टार्गेट. कारण की इथून जिथून कुठेतरी जी चांगली सुरुवात होती तदनंतर ज्या धाबांवरती अंकुश लावला गेला याच्यामध्ये काही शंका नाही. काही जबरदस्त आणि नक्कीच आपण
नेक्स्ट मॅच पाहणार आहोत बिग मॅच, एक बिग बॅटल जिथे गावदेवी तणपाडा तर एका बाजूला जागमाता देवीपाडा या संघादरम्यान आपण नक्कीच या जागमाता देवीपाडा संघाचा पण एकंदरीत विचार केला इन ॲक्शनमध्ये सांगली एक्सप्रेसचा मांगले गावचा ज्युनियर विजय बावले आणि दगडधोंडचा वंडर बॉय त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नक्कीच विजय पावलेसाठी नक्कीच फॅन फॉलोवर देखील उपस्थित आहेत मैदानावरती. इथून नक्कीच चांगली गोलंदाजी अनिकेत जयवंत रावते या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली. इथून 2 चेंडू आणि 25 ची गरज आहे धोंडलपाडा संघाला. दोन चेंडू आणि 25 ची गरज. पुढील बॉल यावेळी चांगला शॉट सिलेक्शन जरूर आहे. रोहित न पुढे सरसावला पण इथून एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून कुठेतरी चांगला संघर्ष अंतिम टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा तमाम जे कोणी लाईव्ह प्रेक्षक वर्ग थेट घरल्या बसल्या आनंद घेत असतील आणि जे संघ क्वालिफाय झालेत त्यांना देखील विनंती असेल आपण लाईव्ह लॉट्स टाकणार आहोत त्याची नोंद असू द्या. शेवटचा आणि अंतिम बॉल रिव्हर्सचा डेम होता असफल झालाय. यस कॉंग्रॅच्युलेशन. पहिला विजयी श्री संपादित करत असताना नवरंग गरुडापाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. आपण पाहिला दोंडलपाडा संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात सहभागी झालात खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी फ्रेंच चषकातर्फे आभार.